राजकारणाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः मुंबईमध्ये एका स्मारकावरून आणि एका लिलावावरून सध्या वाद पेटलेला आहे। या सगळ्या वादाला दोन बाजू आहेत। एक बाजू आहे ती कायदेशीर बाजू आहे आणि दुसरी बाजू आहे ती राष्ट्रपुरुषाच्या सन्मानाची बाजू आहे। आणि या सगळ्या पलीकडे असा एक दृष्टिकोन आहे जो व्यापक दृष्टिकोन आहे, विज्ञानवादी दृष्टिकोन आहे। त्यामुळे आजचा महत्त्वाचा विषय आहे, आजचा सवाल आपला आहे, डॉक्टर होमी भाभा यांचं घर राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावं का? आपल्या आजच्या सवालमध्ये मान्यवर पाहुणे सहभागी होत आहेत। आपल्या सोबत लोअर परेलच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या संपूर्ण विषयावर अभ्यास असलेले जाणकार पत्रकार संजय केतकर। या सोबतच आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत प्रशांत वरळीकर, जे कामगार संघटना बीएआरसीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी मागणी केली होती की या सगळ्या परिसराचं स्मारक किंवा संग्रहालयामध्ये रूपांतर केलं जावं। पण अर्थातच नेहमी प्रत्येक घटनेकडे एका वेगळ्या चष्म्यातून अभ्यासपूर्ण नजरेतून बघणारे, विवेकवादी दृष्टिकोन बाळगणारे शास्त्रज्ञ लेखक डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर या प्रश्नाकडे कसं बघतायत हे समजावून घेण्यासाठी साताऱ्याहून स्वतः दाभोळकर सर देखील या कार्यक्रमात सहभागी होत आहेत। आणि ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित या सगळ्या घटनाक्रमाचं राजकारण आणि भाजपचं सरकार सत्तेत आलेलं आहे, इथे मुख्यमंत्री म्हणतात आम्ही पंतप्रधानांना पत्र पाठवलंय, त्याबद्दलचं विश्लेषण करतील। आणि अरविंद सावंत जे खासदार आहेत ते सुद्धा आपल्या चर्चेत फोनवरून सहभागी होणार आहेत। पण या सगळ्या चर्चेकडे जाण्याआधी आपण रेकॉर्डेड भूमिका समजावून घेतलेली आहे, ती म्हणजे एनसीपीएचे जे चेअरमन आहेत के.एन. संतोख, त्यांना आम्ही विचारलं होतं की एनसीपीएला हा लिलाव कशामुळे करावा लागला। आजचा सवालची सुरुवात त्यांची भूमिका समजून घेऊन आपण करूया। ऐकूया लिलाव का करावा लागला। ये सोल पर्सनल प्रॉपर्टी ऑफ डॉक्टर जमशेद बाबा था। डॉक्टर होमी बाबा 1966 में गुजर गया एयर क्रैश में। उनका 1/3 ओनरशिप था 1966 में। पीछे फुल ओनर था डॉक्टर जमशेद बाबा। उन्होंने एनसीपीए बनाया, उनका लव था फुल एनसीपीए के लिए, और उन्होंने इरिवोकेबली उनका विल में लिखा है कि ये सब उनका पैसे, उनके बिलोंगिंग सब एनसीपीए को जाने के चाहिए। इच्छा पत्रानुसार हे सगळं झालेलं आहे असं म्हणतायत प्रशांत वरळीकर। ही सगळी कायदेशीर बाजू त्यांनी समजावून दिलेली आहे। मग तुमच्या कामगार संघटनेने अशी मागणी का केली की इथे राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे म्हणून? तसं पाहायला गेलं आपण तर आमची मागणी रास्त आहे की नाही हे आता आपण सर्वांनी ठरवायचं आहे। कारण डॉक्टर भाभा हे काही सामान्य व्यक्ती नाहीत, एक राष्ट्रपुरुष आहेत ज्यांच्यामुळे आपला देश म्हणजे अणुशास्त्र कार्यक्रमाचे जनक म्हणून भारताचे आपण त्यांच्याकडे पाहतो। आणि हे पाहत असताना हजारो रुग्णालयामध्ये कॅन्सरचा उपचार घेणारे लोकही जो भाभांनी कार्यक्रम आखला त्याच्यानुसार आता त्याच्यामुळेच कॅन्सरच्या मुक्तीसाठी आपले प्रयत्न होत आहेत आणि त्या ट्रीटमेंट आपल्या चालू आहेत डॉक्टर भाभांच्या थेअरीवर मुख्य म्हणजे। आणि आज आपल्याकडे जी इलेक्ट्रिसिटी आहे, जे आपण बसलो आहोत सर्व काम करतो, ते इलेक्ट्रिसिटी ते कन्व्हेन्शनल एका बाजूला जे आपण पाण्यापासून करतो किंवा कोल एनर्जी आहे किंवा विंड पॉवर आहे, पण त्याहीपेक्षा आता जवळजवळ 60% जास्त टक्के आपल्याला पॉवर प्लांटमधून मिळते। ते भाभांच्या प्रयत्नामुळे आणि त्यांच्या कार्यक्रमामुळे मिळते। आणि हे सर्व असताना ज्याची सुरुवात, ज्याची मुळं मी म्हणतो ज्या मेहरंगीर पासून सुरुवात झालेली आहे, त्या बंगल्याचं नाव मेहरंगीर आहे। मेहरंगीर आहे कारण मेहरबाई त्यांच्या आईचं नाव, जहांगीर त्यांच्या वडिलांचं नाव, यांच्या आई वडिलांवर एवढं प्रेम होतं की त्या दोघांचं नाव एकत्र करून त्यांनी मेहरंगीर ठेवलं। आणि तिकडून अणुशास्त्र कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे। आणि अशी सुरुवात तिकडून झालेली असते, तिकडे त्याची जड मुळं तिकडून रुजलेली असताना हा फोफावलेला वृक्ष आहे जो अणुशास्त्र कार्यक्रमाचा भारतभर पसरलेला वृक्ष आहे, तो जिकडून सुरुवात झाला म्हणून आमची तिकडे जास्त श्रद्धा आहे। त्या भाभांचं घर म्हणजे भाभांना आम्ही दैवत मानतो आणि ते दैवताचं घर म्हणजे आमच्यासाठी ते ऊर्जा मंदिर आहे म्हणून वाचलं पाहिजे। आणि त्याच्यासाठी आम्ही सांगतो त्याच्या शेजारी आपलं कमला नेहरू पार्क आहे, म्हातारीचा बूट आहे, हजारो मुलं येतात तिकडे
रोज दररोज. आणि त्याच्यापैकी 50% मुलं जरी त्या आपल्या भाबांच्या मेहरानगीर बंगल्याकडे आली आणि भाबांविषयक आणि आपल्या न्यूक्लिअर अणुशास्त्र कार्यक्रमाविषयक त्या घरातून फेरफटका मारला तर कुठेतरी एक ईश्वरी अंश घेऊन जातील, ऊर्जा घेऊन जातील आणि शास्त्र कार्यक्रमाला लागतील आणि त्याचा फायदा देशालाच होईल. म्हणून आम्ही त्याच्या पाठीशी आहोत की डॉक्टर भाभा हे कोणाही एका जमातीचे नव्हते किंवा कोणत्याही एका त्यांची अशी दुसरी संपत्ती नाही. परदेशात आपण बघायला गेलं तर साधा कोणी कवी असू दे, लेखक असू दे, तर त्याचंही घर एक स्मारक म्हणून जोपासलं जातं. आणि डॉक्टर भाभा तर राष्ट्रपुरुष आहेत आणि त्या राष्ट्रपुरुषांचं स्मारक हे राष्ट्रीय स्मारक म्हणूनच आपण त्याचा अभिमान बाळगला पाहिजे. तुम्ही असं मला दोन वाटतं. शब्द वापरलात, ईश्वरी अंश असा शब्द वापरलात आणि श्रद्धा शब्द वापरलात आणि आपण एका विज्ञान पुरुषाबद्दल बोलतोय. त्यामुळे डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर सर, मी तुम्हाला विचारते की आपण संतूक यांची जी भूमिका आहे, एनसीपीएचे जे चेअरमन आहेत, जे असं म्हणतायत की कलेसाठी हा पैसा जो आज लिलावातून मिळालेला आहे हा वापरला जाणार आहे, त्यांचं जर स्मारक करायचं असेल तर ते BARC मध्ये करा, ही सगळी प्रॉपर्टी ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. आणि वरळीकर काय म्हणतायत ते तुम्ही ऐकलं. तुम्हाला काय वाटतं, या घराचं राष्ट्रीय स्मारक केलं पाहिजे का? नाही, पहिली गोष्ट आत्ता जे वरळीकर म्हणाले श्रद्धा आणि दैवी पुरुष, हे मला पूर्णपणे मान्य आहे. याला दोन पैलू येतात. पहिला पैलू, कायदा काय सांगतो. या देशात कायदा आहे, कायद्याचं राज्य आहे आणि आपण सर्वजण कायद्याचा आदर करतो. 1965 साली भाभा मरण पावले अपघातात किंवा घातात आणि त्यानंतर त्यांचा भाऊ जमशेदजी यांच्याकडे सर्व वास्तू गेली. ही वास्तू हँगिंग गार्डनच्या जवळ 1503 स्क्वेअर यार्डवर 15,000 स्क्वेअर फूटची आहे. सर्व वास्तू जमशेदजींच्या नावाची झाली आणि जमशेदजी ही भावांच्यासारखे विलक्षण ताकदीचे आहेत. त्यांनी NCPA सुरू केली आणि त्यांच्या मृत्यूपत्राप्रमाणे NCPAने इथे एशियात सर्वोत्कृष्ट असं परफॉर्मिंग आर्ट्सचं एखादं केंद्र सुरू करावं अशी इच्छा केली. ही कायदेशीर बाजू आहे. कायदेशीर बाजूच्या पलीकडे जाऊन भावना आणि कायदा बरोबर घेऊन भावना, या दोन्ही गोष्टींचा विचार करताना आणखीन एका गोष्टींचा विचार करायला हवा जो आपण करत नाही. या देशात शब्द, रचना आणि वास्तू यांचं गारुड किंवा इंद्रजाल किंवा भूलभलैया निर्माण करून खरे प्रश्न आपण जनसामान्यांना विसरायला लावतो आणि तसं इथे होतं का हे आपण पाहिलं पाहिजे. भाभांचा जन्म 30 ऑक्टोबर 1909चा, म्हणजे 2009 साली त्यांना 100 वर्ष होत होती. त्यांचं स्मारक व्हावं असं ज्यांना वाटत होतं त्यांनी त्यावेळी काय केलं हे त्यांना विचारलं पाहिजे. आणि भाभांचं स्मारक म्हणजे काय दगडी स्मारक करायचं आहे का? मी तुम्हाला सांगतो की 2009 साली आम्ही काही जणांनी, महाराष्ट्रात सातारा हा प्रगत जिल्हा आहे आणि महाराष्ट्र हा देशातला प्रगत प्रांत आहे, आम्ही सातारा जिल्ह्यातल्या प्रमुख शाळेतून गेलो आणि वरळीकरांना मला सांगायचं आहे 95% शाळेत 95% मुलांनी भाभाचं नावही ऐकलेलं नाही आहे. त्यांना मसेलकर आणि नारळीकर माहिती आहे. ते एवढ्यासाठीच माहिती आहे की वृत्तपत्रवाली ती नावं पुन्हा पुन्हा वाजवतात, पण त्यांचं कामही त्यांना माहीत नाही. भाभांचं नाव माहीत नाही, भाभांचं काम माहीत नाही. बार्कची ही जबाबदारी होती की त्यांनी त्यांच्यावर 1 महिन्याचा पगार देऊन सुंदर पुस्तिका काढणं, खेड्यापाड्यातल्या शाळेत वाटणं, तिथे जाऊन भाषणं देणं आणि भाभा समजावून देणं, न्यूक्लिअर फ्युजन यातला फरक काय हे समजावून सांगणं आणि भाभांचं खरं स्मारक करणं. असं न करता आपण जे करतोय त्याची कारणं काय आहेत? मगाशी मी म्हटलं तसं शब्दांचं किंवा वास्तूंचं गारुड निर्माण करून आपण खऱ्या प्रश्नापाडून लोकांना त्या विसरायला लावतो, त्यांना चुकीच्या मार्गाने नेतो. हे आपण शिवाजी महाराजांच्याबद्दल करतोय. त्या लोकोत्तर पुरुषाचं काही हजार कोटी करून आपण समुद्रात एक वास्तू उभारणार आहोत, पण त्यांचे सर्व गडकिल्ले हे अत्यंत दुर्लक्षित अवस्थेत आहेत. शासनाला आणि तिथल्या स्थानिक लोकांना असं वाटत नाही की त्यांचं संवर्धन संगोपन झालं पाहिजे आणि ती आमची जबाबदारी आहे. शिवाजी हा सर्व धर्म समभाव आणि सर्व जाती समभाव मानणारा होता. तो विचार आपण करत नाही. त्यांनी स्त्रियांचा प्रचंड सन्मान केला. या सर्व गोष्टी आपण अजिबात करत नाही. आणि आपण एवढंच सांगतो की शिवाजी मोठा होता आणि शिवाजी मोठा होता म्हणजे आम्ही त्याचं स्मारक बांधलंय. शिवाजीचे विचार लोकांना कळू नयेत त्यासाठी हे होतं. अगदी आत्ताची गोष्ट घ्या.
आपण INS विक्रांतचं फार मोठं स्मारक करावं म्हणत होतो बरोबर. आणि त्यावेळी गिरीश कुबेरनी एक अतिशय चांगला लेख लिहिला होता की हे तुम्ही एक घेतलेलं सेकंड हँड युद्धनौका आहे, याच्याहून अधिक चांगल्या युद्धनौका ज्यांनी बांधल्या वापरल्या त्या त्यांनी भंगारात काढल्या. आपण असं सांगायला पाहिजे होतं की अजूनही या देशात INS विक्रांत तयार का होत नाही, तो प्रश्न विचारायचा नाही, म्हणून आपण इकडे येतो. आणि अणुशक्तीचे लोक हेच काय करतायत का याचा त्यांनी आम्हाला उत्तर दिलं पाहिजे. मगाशी वरळीकरांनी एक बातमी चुकीची दिली की 60% आम्ही काहीतरी वीज बनवतो, आपण फक्त 2.3% वीज न्यूक्लिअरमधून बनवतो. तोही प्रश्न नाही आहे. प्रश्न हा आहे की चीन 1000 मेगावॅट विजेची संयंत्र बनवून ती पाकिस्तानला देतोय. ज्या इराणनी अजून अणुबॉम्ब फोडलेला नाही तो म्हणतोय आम्ही 1000 संयंत्र बनवलं, 1000 मेगावॅटचं. आणि एवढी वर्ष होऊन आम्ही सांगतोय की जैतापूरसाठी 1600 मेगावॅटची 6 संयंत्र आम्ही प्रचंड किंमत देऊन फ्रान्समधून विकत आणतोय. प्रश्न हा आहे की त्यांचं स्मारक करायचं असेल तर हे का झालं नाही सांगितलं पाहिजे. अगदी बरोबर आहे. आपण दाभोळकर सर हे सगळे प्रश्न त्यांना विचारूया. आणि आपल्यासोबत अरविंद सावंत देखील आलेले आहेत, ज्या शिवसेनेने सायंटिफिक म्युझियमची मागणी केलेली आहे. पण पहिल्यांदा वरळीकर थोडक्यात उत्तर द्या, नंतर अरविंद सावंतांकडे जाऊया. नाही, खूप प्रश्न तुमच्या संघटनेपुढे आणि संपूर्ण BARC पुढे उभे ठेवले आहेत. बरोबर आहे, कारण प्रश्न हे उभे राहणारच. कारण आता जर भाभा समजले नसतील, कारण आपण ज्यांच्या जीवावर आपण रात्रीची झोप अगदी निश्चिंतपणे घेतो, जर आपल्याला अमेरिका, पाकिस्तान, चीन हे जर थोडेफार जरी आपल्याशी आपला धाक बाळगून असतील तर फक्त आपल्या अणु कार्यक्रमामुळे, असंच म्हणेन मी की त्याच्यामुळे आपल्याला चांगले विचार सुचतात शांत झोप घेतल्यामुळे. आणि डॉक्टर भाभा समजले नसतील, जर मुलांना ते मुलांपर्यंत पोचवायचं काम हे आपल्या शिक्षण पद्धतीचं आहे. डॉक्टर भाभांचं काम पुढे न्यायचं, शास्त्र पुढे न्यायचं काम आम्ही नक्कीच चालवलं आहे, ते त्यांचं काम आहे. पण त्यांचं स्मारक म्हणून उभारायचं की जिकडून आपला अणुशास्त्र कार्यक्रम चालू झाला, म्हणून आम्ही लढतोय की जिकडून मुळांपासून वृक्ष व्हायला, फांदीचा तो वृक्ष व्हायला तयार होतोय आणि झालाय, तो फोफावलाय देशभर, तर त्याचा तिकडे सन्मान राखला पाहिजे. म्हणून आम्ही लढतोय. की आता प्रॉपर्टीचं तुम्ही म्हणाल तर ही प्रॉपर्टी त्यांच्या घराण्याची होती आणि घराण्याची असताना हे सर्व तसं बघायला गेलं आपण तर भाभांच्या अपघातानंतर ती प्रॉपर्टी अपघात झाला, नंतर आईवडिलांचे निवर्तले आणि नंतर सोल प्रॉपर्टी त्यांच्याकडे गेली. त्यांनी कस्टोडियन म्हणून त्यांनी नंतर त्याची कस्टडी NCPA दिली. मग NCPAनी कलेच्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये काहीतरी काही कलात्मक दालन बनवायला पाहिजे होतं, काही चालू करायला पाहिजे होतं. ते न बनवता ते तसंच ठेवलं. अगदी मोठमोठे शब्द वापरून किंवा दुसऱ्या गोष्टीकडे वळवूनही चालणार नाही. पण इथे सांगू इच्छितो मी की डॉक्टर भाभांच्या अगदी मेजापासून, टेबल खुर्चीपासून अगदी चमचा आणि प्लेटपर्यंत यांनी ऑक्शन काढून त्याचाही लिलाव केलाय बाहेरच्या ठिकाणी. आणि भाभा आणि विज्ञानप्रेमी लोकांनी अक्षरशः ते विकत घेतले की कोण काढतंय. ही गोष्टच आपल्याला शर्मेची आहे की आपल्या राष्ट्रपुरुष जो आहे, ज्याने आपल्याला स्वाभिमान दाखवला आणि ज्याच्या जीवावर आपण स्वाभिमानाने जगतो आहोत आज, आणि त्याच्या वस्तू, घरच्या वस्तू लिलाव होत आहेत. आणि आजचा दिवस एक काळा दिवस म्हणूनच आपल्याकडे हे केला जाईल की भारतीय संस्कृती काय म्हणते की ज्याने आपल्याला पुढे आणलं, शिकवलं, प्रत्येकाला गुरु मानतो आपण. आणि एक भावनिक नातं देखील तुमचं असं तुम्ही वारंवार सांगताय. शिवसेनेने देखील यामध्ये राजकीय भूमिका घेतली आणि सायंटिफिक म्युझियमची मागणी केली आहे. अरविंद सावंत, इथे दाभोळकरांनी प्रश्न उपस्थित केलेला होता की विज्ञानाचा प्रसार करण्यात आपण कमी पडतो, मात्र ज्यावेळी शिवाजी महाराजांचं स्मारक असतं किंवा राष्ट्रपुरुषांच्या स्मारकाची, जिथे आता आपण होमी भाभांच्या स्मारकाची मागणी करण्याची गोष्ट करतोय, त्यावेळी मात्र तिथे आपण आघाडी घेतो. ही विसंवादाची भूमिका वाटत नाही का राजकीय पक्षांना? मला हास्यास्पद वाटतं हे त्याचा आर्ग्युमेंट. खरं तर मुळात असं आहे की ही स्मारक म्हणजे तुम्हाला स्फूर्ती आणि प्रेरणा देणारी गोष्ट आहे. त्यातून स्फूर्ती मिळते, त्यातून प्रेरणा मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक किंवा छत्रपती शिवाजी महाराज ही विभूती त्यांना सोडून
महाराष्ट्र किंवा देशाचा इतिहास याचा विचार आपल्याला करता येईल का असा विचार करा. आज मुळात जे आम्ही स्वातंत्र्य भोगतोय ना त्याचा पहिला पाया त्यांनी घातला, छत्रपती शिवाजी महाराजांनी. त्यामुळे त्यांना विसरून हे जे काही विज्ञानवादी माणसं असतील, मीही विज्ञानवादी आहे, पण त्याचा अर्थ असा नव्हे की आपला इतिहास विसरून जावा, ठीक आहे. आपला भूगोल विसरून जावा. आणि म्हणून या संदर्भात त्यांचं काय म्हणणं याच्याशी मला काय फारसं त्याच्यामध्ये रस नाही की त्या चर्चेमध्ये उगाच बुडबुडे काढण्यातही मजा वाटत नाही मला. राहिला प्रश्न भाभांच्या स्मारकाच्या संदर्भातला. आता भाभांनी एवढा मोठा जी इन्व्हेंट केलं, शोध लावले, जी ताकद या देशाची या अणूच्या संदर्भात उभी केली, तिचं कौतुकच केलं पाहिजे. ज्या माणसाला पद्मभूषण या देशानं दिलं, ज्या माणसानं तिथं राहून, आता त्यांनी, मी आता वर्णीकरांचा एक मला धक्काच बसला की त्यांनी त्यांचे चमचे वाट्या ताटं विकली. ही अतिशय लांछनास्पद गोष्ट आहे. इथं आणखीन म्हणजे त्याची करावी तितकी, म्हणजे टीका करावी तितकी कमी होईल असं मला वाटतंय. आणि म्हणून अणु ऊर्जाचे कर्मचाऱ्यांनी त्या संदर्भातला जो स्टँड घेतला त्याचं मनपूर्वक अभिनंदन करतो मी. ठीक आहे, मला तुम्ही असं वाटतं- स्वागत करताय त्याचं. येते अरविंद सावंत पुन्हा एकदा तुमच्याकडे. संजय केतकर, तुम्ही सगळी चर्चा ऐकताय. केवळ होमी भाभा नाही तर इतर राष्ट्रपुरुषांच्या स्मारकांबद्दल किंवा त्यांनी जे काम करून ठेवलंय त्याच्या जतनासाठी तुम्ही खूप सारे प्रयत्न करताय. या विषयाकडे तुम्ही कसं बघता? मी मुळात कसं आहे की आपल्या म्हणजे 47 सालापासून जर तुम्ही सगळं बघितलं एकूणच चित्र, तर याच्यामध्ये स्मारक आणि हे सगळं जे आहे ना, मुळात आधी सोशल प्रॉब्लेम्स म्हणजे सामाजिक प्रॉब्लेम्समध्ये संपूर्ण समाजाला इतकं गर्तेत टाकून दिलं ना की त्याच्यामध्ये विज्ञान हा विषय संपूर्णपणे बाजूला गेलेला या देशातनं. आणि आज म्हणजे आत्ताच उदाहरण घेऊया आपण की भारतरत्न ज्यावेळेला दिलं CNR रावांना, तेव्हा लोक खडबडून जागे झाले की अरे शास्त्रज्ञाला सुद्धा भारतरत्न देता येऊ शकतं. इथपर्यंत आपल्या देशाची खरी म्हणजे आता बौद्धिक लेवल गेलेली आहे खाली. आणि आता भाभांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मी असं म्हणेन की मग 2009 साली जसं दाभोळकर सर म्हणाले की आम्ही काही निवडक लोकांनी हे केलं, पण 2009 काय, मी तर म्हणतो की इथून पुढे आता ही कधीतरी सुरुवात करायची, तर आता आपण ह्या इश्यूपासून सुरुवात करूया की शास्त्रज्ञांच्या संदर्भामध्ये जी अनास्था आहे म्हणजे राजकारण्यांच्यात आहे, नोकरशहांच्यात आणि टोटल पब्लिकमध्येच ती आहे. मी माझ्या अनुभवावरनं सांगतो की जसं आता दाभोळकर सर म्हणाले की लोकांना भाभा माहिती नाही आहेत, अलीकडच्या मुलांना नारळीकर माहिती आहेत किंवा काही. मुळातच 2 किंवा 3 सायंटिस्टच्या बाहेर भारतात कोणी आहे का याची कल्पना सुद्धा भारतीयांना नाही आहे. आणि आत्ता जर आपण बघायला गेलो की महर्षीज ऑफ मॉडर्न इंडियाची 2nd जनरेशनचं काम मी सुरू करतोय, त्याच्यामध्ये 5-6 शास्त्रज्ञ मी निवडले, ते सगळे साठीच्या आतले मुद्दाम मी निवडलेले आहेत. म्हणजे 47 सालानंतर मी जी आधीची सिरीज केली तेवढेच फक्त शास्त्रज्ञांनी अक्षरशः मालिंकाच्या मालिंका आहे. प्रश्न फक्त इथे एवढा आहे, तुम्ही आता बघा की तुम्ही एक अगदी आपण उदाहरण द्यायचं झालं तर सरकारी याच्यात पोस्टाची तिकीट आहेत, तुम्ही ती सगळी वेगवेगळ्या पैशांची गोळा करा, त्याच्यामध्ये शास्त्रज्ञांच्या संदर्भातलं तिकीट किती शास्त्रज्ञांच्यावरती तिकीट काढलेलं आहे सरकारने त्याचा तुम्ही विचार करा बरं. त्याच्यावरती त्यावेळेला कुठल्याही तथाकथित विज्ञानाच्या संदर्भात कार्य करणाऱ्या कुठल्याही संस्थेने सुद्धा त्याच्यामध्ये एक साधं पोस्टकार्ड सुद्धा पंतप्रधानाला घातलेलं नाही. त्यामुळे विज्ञानाच्या संदर्भात कार्य करणाऱ्या संस्था सुद्धा तितक्याच अनास्था बाळगून आहेत. वास्तविक हा विषय त्यांचा आहे, त्यांनी तो पुढे रेटायला पाहिजे. आता हे करतायत BIRCचं, त्याच्यात काही वाद नाही. आमच्यासारखे जे विज्ञाननिष्ठ कार्यकर्ते तेही त्यांना हातभार लावत आहेत. माझं म्हणणं एवढंच आहे की आत्ता बाबांच्या ह्या आत्ता जे चाललेलं आहे त्याची ती एक सुरुवात आपण धरूया. आपण साधा एक विचार करूया, एडिसन, आईन्स्टाईन यांची घरं जोपासलेली आहेत अजून. म्हणजे एडिसन त्यांच्या घरात तर म्युझियमच तयार केलेलं आहे त्यांनी. आईन्स्टाईन मरताना म्हणाले होते की माझ्या घराचं काही म्युझियम वगैरे करू नका, पण तरीसुद्धा तिकडच्या सरकारने ते मेंटेन केलेलं आहे की हे यांचं घर होतं म्हणून. आज आता आपण हा विषय निघालेलाच आहे, तर त्या निमित्ताने वैज्ञानिकांचा एक मान ठेवण्याकरता कधीतरी सुरुवात करावी लागते. म्हणजे ते आधी ह्याच्यापूर्वी का झाले नाही ह्या वितंडवादात न शिरता ह्या इश्यूपासून आपण सुरुवात करू. आणि ह्या देशात खरोखर खऱ्या अर्थाने या देशाला पुढे नेणारे राजकारणी नाहीत, नोकरशहा नाही, सर्वसामान्य जनता थोड्याफार फरकाने आहे, पण खरं नेणारे लोक आता तुम्ही आम्ही मी बोलतोय आणि हे लाखो करोडो लोक जे बघतायत ते वैज्ञानिक काम करतायत म्हणून चाललंय हो हे सगळं. लोक विसरतायत ते. त्यामुळे आता हा एक मुद्दा बाबांचा घेऊन आपण ह्या पुढे तरी निदान मोठमोठाले शास्त्रज्ञ या देशातले गोळा करायला हवेत. त्यांचं एक ह्या संदर्भातलं म्हणजे जसं ते म्हणाले की स्मारकं बनवायची का, तर हो बनवायची. जर इतर लोकांची बनवली जात असतील तर शास्त्रज्ञांची ही स्मारकं ही बनवलीच गेली पाहिजेत.
त्याची ही सुरुवात आहे. त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी उलट लढा देण्याची गरज आहे. लढा देण्याची गरज आहे असं तुम्ही म्हणताय. अनंत दीक्षित सर, तुम्ही दोन्ही बाजू, मी म्हणेन तिन्ही बाजू, आपण अरविंद सावंत यांचं देखील म्हणणं ऐकून घेतलेलं आहे आणि आता राज्याचे मुख्यमंत्री पंतप्रधानांना पत्र लिहित आहेत, पण इथे राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा आहे. राजकारण होतंय का होमी भाभांच्या स्मारकावरून? पहिली गोष्ट अशी की होमी भाभा यांचं भारताच्या राष्ट्रीय विकासात असलेलं स्थान हे कोणीही अमान्य करणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की आजचा आपला जो काळ आहे, आजचा म्हणजे म्हणतो त्यावेळेला साधारणपणाने गेल्या 40 वर्षाचा काळ असा घेतला तर प्रतिमांचं पूजन करायचं आणि विचारांचं दफन करायचं असा हा काळ आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट अशी की भाभांचं स्मारक झालं पाहिजे असं वाटणं हा काही गुन्हा नाही, परंतु भाभा अणुसंशोधन केंद्र हेच एक भाभांचं मोठं स्मारक आहे असं जर वाटलं तर तोही काही गुन्हा नाही. म्हणजे एखाद्या आंदोलनाच्या बाजूनं बोलला तर मनुष्य राष्ट्रप्रेमी, त्या आंदोलनाच्या विरोधात बोलला की तो राष्ट्रद्रोही. फार सोपी मांडणी झाली. असं आहे की 66 साली भाभांचं निधन झालं विमान अपघातामध्ये. तेव्हापासून आतापर्यंत काय झालं हा प्रश्न सुद्धा उपस्थित करायचा नाही असं म्हणायचं काही कारण नाही. कारण त्यांच्या भावाकडे एवढा सगळा अधिकार होता आणि त्यांनी एनसीपीए सारखी मोठी संस्था उभी केली. त्याची कायदेशीर बाजू आपण सोडून देऊ, परंतु भाभा अणुसंशोधन केंद्र की ज्याच्यामध्ये अब्जावधी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे, जगातले शास्त्रज्ञ जिथे येतात, विचार होतो. बरं, होमी सेठनांचं काय करायचं, CV रामन यांचं काय करायचं, राजा रामण्णांचं काय करायचं, आणि मग ते उत्तर असेल की आता इथून आपण पुढे सुरुवात करू. महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण जर असं गृहीत धरायला की ह्या घरामध्ये किंवा या वास्तूमध्येच फक्त राजा रामण्णांचं स्मारक होऊ शकतं किंवा तिकडे पश्चिमेमध्ये कसं शेक्सपियरचं वगैरे वगैरे आहे, हे आपल्याला एक मोठी सवय लागलेली आहे. आपल्याकडचं अज्ञान काय, आपल्याकडचं दारिद्र्य काय, आपल्याकडची गुलामगिरी काय, आपल्याकडचे स्वच्छतेचे प्रश्न काय, गणेशोत्सवाची मिरवणूक अशा अशा रोगामुळे काढू नका 12 नंतर म्हटलं तर आपल्याला तो आपल्या अस्मितेचा, आपल्या धार्मिक श्रद्धेचा प्रश्न वाटतो. हेल्मेट घालणं ही आवश्यक गोष्ट आहे असं पुण्यामध्ये इतके शास्त्रज्ञ असताना पोलिसांनी सांगितल्यानंतर त्याला विरोध करणं हे जनआंदोलनाचं प्रतीक ठरतं. तेव्हा आपण कुठल्या दिशेनं चाललो आहोत? म्हणजे राजा रामण्णा काय किंवा होमी भाभा काय, होमी भाभा तर हे जनक आहेत आपल्या आण्विक कार्यक्रमांची, त्याच्याबद्दल काही शंकाच नाही. परंतु त्यांचं स्मारक हे वैज्ञानिक दृष्टिकोन, विज्ञानवादी भूमिका आणि त्याच्याशी सुसंगत अशा प्रकारचा व्यवहार करणं ही जास्त महत्वाची गोष्ट आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असं म्हणतात की आम्ही यांना पत्र लिहिलं, त्यांना पत्र लिहिलं. 66 सालापासून म्हणजे वसंतराव नाईकांच्या पासून आतापर्यंत एवढे मुख्यमंत्री झाले, कोणीही त्याच्या संदर्भात काही भूमिका घेतली नाही. आणि मला असं वाटतं की ते जेव्हा म्हणतात की भाभांचं महत्वच आपल्याला कळत नाही, आपण ज्या विजेचा अनुभव, हे सगळं मान्य आहे. बरोबर. युक्लिडची सुद्धा भूमी ती रद्द झाली. म्हणजे आईन्स्टाईनच्या संदर्भात सुद्धा पुढे म्हणजे वैज्ञानिकांनी जी भूमिका मांडली त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करणं हे तर खरं म्हणजे विज्ञानाचं वैशिष्ट्य असतं. त्यामुळे भाभांचं स्मारक जर कोणाला करायचं असेल तर ते जरूर करावं, परंतु हा सगळा व्यक्तिगत व्यवहार होता, मामला होता. आणि भाभा काय, विक्रम साराभाई काय, या लोकांनी केलेल्या कामाबद्दल, प्रतिभेबद्दल, त्यांच्या मूल्य विवेकाबद्दल प्रत्येक भारतीयाचा मनात आदरच आहे. अगदी खूप महत्वाचे मुद्दे तुम्ही मांडताय आणि स्मारक करणाऱ्यांना प्रश्न विचारताय, त्यांच्याकडून उत्तरं जाणून घेऊया. पण आता एका ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेकवर जाताना या महत्वाच्या राष्ट्रीय प्रश्न बनलेल्या विषयावरचा जनतेचा कौल काय आहे तो देखील आपण जाणून घेऊया. आपला आजचा प्रश्न आहे, डॉक्टर होमी भाभा यांचं घर राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावं का? बघूया नागरिक काय सांगतायत चर्चा ऐकल्यानंतर. 36% लोक म्हणतायत होय. महत्वाचा प्रश्न उपस्थित राहतोय, विज्ञाननिष्ठ व्यक्ती विरुद्ध कलाकार असा वाद देखील पुढच्या काळात यातून निर्माण होणार आहे का? त्याबद्दल दुसऱ्या भागात चर्चा करूया. आता एक ब्रेक घेऊया. डॉक्टर होमी भाभांचं घर राष्ट्रीय स्मारक व्हावं की नाही यावर आपल्या चर्चेत तरी सरळ सरळ 2 गट पडलेले दिसत आहेत. आणि मी जो मुद्दा मांडला होता कलाकारांबद्दलचा तो देखील या चर्चेमध्ये आणते. संजय केतकर, दीक्षित सरांनी जे मुद्दे मांडले ते तुम्ही ऐकलेत, त्याला उत्तर द्यावं अशी अपेक्षा आहे. त्याला जोडून प्रश्न विचारते. एनसीपीए असं म्हणतंय, जी कलेच्या क्षेत्रात काम करणारी संस्था आहे, म्युझिक, डान्स, थिएटर, फिल्म, साहित्य, फोटोग्राफी आणि परफॉर्मिंग आर्टसाठी आम्ही हा निधी वापरणार आहोत म्हणून. मग का विरोध आहे? नाही विरोध, हे बघा, इथे एंटरटेनमेंट इंडस्ट्री आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी असा काही इथे काही वाद उभा राहायचं खरं म्हणजे काही कारण नाहीये. पण मुद्दा हा आहे की ते जे फंडिंग ते एनसीपीए करणार आहे
ते कशाच्या ह्याच्यातनं येणार आहे, तर ते होमी बाबांच्या घरातनं येणार आहे. मग आता इथे आपल्याला आपला विवेक वापरायला लागणार आहे. कारण इथे आता काय झालंय की हा देश असा आहे की इथे काही मोठमोठ्या नटांची मंदिरं सुद्धा बांधलेली आहेत. म्हणजे आता इतक्या थराला हा गेलेला समाज आहे, तो आपल्याला वर काढण्याकरता अशा प्रकारची जी काही वास्तू आहेत किंवा अशा प्रकारची जी काही ठिकाणं आपण डेव्हलप करायचं म्हणतोय, मी विज्ञानाच्या संदर्भामध्ये बोलतोय, ती डेव्हलप करणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्याच्यातनंच जमलंच तर त्यांच्याबद्दलची पूर्ण माहिती, जसं आता दाभोळकर सर म्हणाले, इतके सिनियर आहेत ते याच्यात, आमच्यापेक्षा जास्त त्यांनी पाहिलेलं आहे सगळं विज्ञानाचं क्षेत्र, ते सुद्धा कदाचित ॲग्री होतील की त्या म्युझियममध्ये जाऊन, जर जसं सर म्हणाले की आता बाबांबद्दल माहिती नाही, बरोबर आहे, नसेलही माहिती, पण त्या म्युझियममध्ये जाऊन जर मुलांच्यात काहीतरी एक त्यांना माहिती मिळाली की काय नक्की बाबांनी केलं आणि त्याच्यानंतर सबसिक्वेंटली कोण कोण त्यांना हातभार लावणारे होते, तर त्याचा एक उपयोग होऊ शकेल, हा एक निश्चितच प्रयत्न असणार आहे. पण त्या घराचं विकून त्याचं म्हणजे काय नाच आणि याच्यासाठी थिएटरसाठी वगैरे त्याचा उपयोग करणं, हे माझ्या म्हणजे विज्ञाननिष्ठ बुद्धीला मला हे पटत नाहीये. हे माझं स्पष्ट मत आहे. दाभोळकर सर, जर या देशामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये बापू कुटीचा सन्मान आपण राखत असू किंवा आंबेडकरांचं जे स्मारक आहे दादरमध्ये त्याचा सन्मान राखला जात असेल आणि आजही तिथे श्रद्धेने भेटायला जातात, ते बघून आम्हाला आंबेडकर समजले असं म्हणणारे लोक आहेत, मग अशा प्रकारे होमी बाबांचं राहतं घर हे स्मारक म्हणून केवळ करणं हा एक दिखावा आहे असं का वाटतं तुम्हाला? कारण तुम्हाला हे जर करायचं असेल तर अगदी दोन गोष्टी सहज शक्य आहेत. प्रत्येक जिल्ह्यात तुम्हाला वेगवेगळी विज्ञान मंदिरं उभारता येतील, तिथे विद्यार्थी येतील, तिथे वेगवेगळ्या शास्त्रज्ञांची माहिती दिलेली असेल आणि अनेकांची आज जी सुरू आहेत काही स्मारकं करावी, त्यामागचं खरं कारण काय आहे हेही आपल्याला शोधावं लागेल. खरं पाहिलं तर महात्मा फुलेंच्यापासून अनेकांचं आपल्याला पाहता येईल की जे व्हायला पाहिजे तसं स्मारक झालेलं नाही. याचा अर्थ बाबांचं स्मारक होऊ नये असं मी म्हटलेलं नाही. बाबांचं स्मारक करायचं असेल तर ते जिल्हा पातळीवर करा, विद्यार्थ्यांना बाबा समजावून द्या. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट, मगाशी जे वर्गीकर म्हणाले तो मुद्दा मला पुढे घ्यायचा आहे की बाबांनी फार मोठा पाया रचला, अतिशय विलक्षण प्रतिभेचा ताकदवान माणूस तो होता. तो पाया, तो वारसा मिळाल्यावर तुम्ही अणुशक्ती केंद्र कुठे नेलं हा प्रश्न त्यांच्या कामगार युनियननी का नाही विचारला की चीन बनवतो आम्ही का नाही बनवू शकत? ती गोष्ट राहू दे, मी तुम्हाला अगदी एक साधं उदाहरण देतो या गोष्टी कुठे आल्या. ज्याप्रमाणे सिंचन आयोगात आपण म्हणतो कोण म्हणतो टक्का दिला, त्याप्रमाणे प्रत्येक सरकारी किंवा शासकीय अवस्थेत झालेलं आहे का? वर्णीकरांना माहिती असेल की ब्रिट म्हणजे बोर्ड ऑफ रेडिएशन अँड आयसोटोप इन टेक्नॉलॉजी अँड इंडस्ट्री अशी बार्कची एक फार मोठी समिती आहे. त्यात 6 मोठे बार्कचे शास्त्रज्ञ असतात, काकोडकर त्याचे अध्यक्ष असतात आणि त्यात बाहेरचा असा फक्त मी एक सभासद होतो. तो असताना मी एवढ्यासाठी सांगतोय की आमच्यासमोर एक प्रकल्प आलेला होता, तो असा होता की रेडिएशन स्टरलायझेशन ऑफ ओनियन्स, म्हणजे आपण किरणोत्सर्ग वापरून कांद्यांचं आयुष्य भरपूर वाढवू शकतो असा प्रकल्प आपल्याला लासलगावला बसवायचा होता. त्या समितीत काय झालं मी सांगू शकत नाही, कारण समितीचे सर्व जे काही कागद असतात ते गोपनीय असतात. पण झालेली गोष्ट महत्त्वाची ही आहे की शरद जोशी आणि राजू शेट्टी मला पुन्हा पुन्हा विचारायचं, हे आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही का देत नाही? श्रीराम इन्स्टिट्यूट फक्त 1 वर्षात असं संयंत्र उभारू शकते आणि 4 ते 5 वर्षे याच्यावर फक्त चर्चा सुरू राहते. याची कारणं काय? हे असं का होत होतं हे जर त्यांच्या युनियन्सने विचारलं असतं तर देशाने त्यांना मानलं असतं. कदाचित राग येईल पण मी सांगतो, मी ॲटॉमिक एनर्जीत अनेकदा जातो, माझे मित्र जातात, तिथले कॅन्टीन्स दुथडी भरून वाहत असतात. युनियनने असं सांगितलं पाहिजे की आमच्या कॅन्टीन्समध्ये तुम्ही CCTV कॅमेरे बसवा, तिथे काही सिक्रेसी क्लॉज नाही आहे, बाहेरून लोकांना बघू देत की किती लोक कॅन्टीनमध्ये किती वेळ बसलेले असतात. आपण कामं करायची नाहीत आणि दुसऱ्या गोष्टीतून लोकांचं भुलभुलैयात न्यायचं, असं सुरू आहे का हे पाहिलं पाहिजे. मी जे मगाशी म्हटलं रेडिएशन स्टरलायझेशन ऑफ ओनियन्स, त्याबद्दल युनियननी म्हणायला पाहिजे होती की ज्या गोष्टी सिक्रेसी ॲक्टमध्ये येत नाहीत त्या गोष्टी तुम्ही बाहेर केल्या पाहिजेत आणि विचारलं पाहिजे की आमची संस्थान हे का करत नाही, हे होत नाही. आणि अशा वेळी तुम्ही लोकांना दुसऱ्या मार्गाने नेता. बाबा हा विलक्षण ताकदीचा मोठा शास्त्रज्ञ होता, त्यानंतर आपण काय केलं आणि काय करू शकलो नाही आणि ते आपण केलं नाही म्हणून आपण लोकांना दिशाभूल करून दुसरीकडे नेतोय का?
याचा विचार झाला पाहिजे असं तुम्ही मला वाटतं. आत्मपरीक्षण नको करा असलेले असं वारंवार सांगताय. वरळीकर, हे आत्मपरीक्षण करण्याची, कामगार संघटना एकीकडे कोर्टात गेलेत, पण हे आत्मपरीक्षण करण्याची देखील तुमची तयारी आहे का? आत्मपरीक्षणापेक्षा मी एक सांगेन की त्यांनी जे आपल्या शास्त्रज्ञांचा, मी सांगतो, एक अवमानकारकच शब्द वापरले. त्यांना कदाचित ठाऊक नसेल दाभोळकरांना की BRCतली कॅन्टीन्स हे फक्त न्याहारी करता अर्धा तास आणि जेवणाकरता 1 तास एवढ्यापुरतीच असतात आणि त्याच्यामुळे तिकडे गर्दी होते. जर तिकडे त्या वेळेपुरती ठेवली नसती तर गर्दी झाली नसती. विपर्यास करून शास्त्रज्ञांना एवढ्या खालच्या पातळीवर आणू नका. जे शास्त्रज्ञ आहेत आणि टेक्नोक्राफ्ट्स आहेत त्या आपल्या भल्यासाठी आणि आपल्या देशासाठी काम करतायत आणि तिकडे चकाट्या पिटत असते तर नक्कीच हे काम झालं नसतं, हा वृक्ष फोफावला नसता. ते विनाकारण आपल्या बाबांच्या स्मारकाच्या प्रश्नाला बगल देण्याचं काम करायचं आणि कुठेतरी तिरकस बाजू मांडायची, हे अगदी दुर्दैव आहे म्हणेन मी. पण एक लक्षात घ्यायचं की युनियन याच्यामध्ये, तुम्हाला ठाऊक असेल की प्रत्येक याच्यामध्ये युनियन आपला पगार, मोबदला, हप्ते आणि कामगारांना मिळणाऱ्या सुविधा आणि कामगारांना होणाऱ्या अन्यायाविरुद्ध दाद मागते. पण याच्यामध्ये तुम्ही वाखाणणी करायला हवी आहे की युनियन आपल्या, जसं राष्ट्रपुरुष आणि विज्ञान पुरुष मी म्हणेन, राष्ट्रपुरुषाबरोबर विज्ञान पुरुषही म्हणेन मी, त्या विज्ञान पुरुषाच्या स्मारकासाठी हे करायचं. कुठेतरी एक लहानशी ऊर्जा आम्हाला मिळेल त्या संग्रहालयातून. बाबांच्या विषयी जर त्यांची संग्रहालय केलं. पण वरळीकर, यामध्ये एक प्रश्न माझ्या मनात असा उपस्थित होतो की मलबार हिल सारख्या ठिकाणी जे होमी भाबांचं हे निवासस्थान होतं, इथे सर्वसामान्य व्यक्तीला जायला परवानगी आधीही नव्हती. त्यावेळी तुम्ही कधी जागे झाला नाहीत किंवा कोर्टात नाही गेलात की सर्वसामान्यांसाठी हे खुलं झालं पाहिजे? लिलावाची नोटीस आल्यावरच कामगार संघटना अशा खडबडून जाग्या झाल्या, शिवसेना जागी झाली आणि तुम्हाला स्मारक व्हावं असं कसं काय वाटलं? बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. कारण इतकी वर्ष आम्ही त्या जागेला भेट देत होतो, माहीत नसेल, पण जमशेदजी भाभा असतानाही आमची कामगार मंडळी भाबांच्या वाढदिवसाच्या तिकडे दिवशी जाऊन पुष्पगुच्छ जमशेद बाबांच्या हातात देत होती आणि त्यांना सांगत होते, अरे कशासाठी, आज बाबांचा वाढदिवस आहे, डॉक्टर होमी जहांगीर बाबांचा वाढदिवस आहे. अच्छा अच्छा अच्छा. तेव्हा त्यांना माहिती, वृद्धापकाळाने कदाचित त्यांना हे झालं असेल विस्मरण, पण तेव्हा त्यांना माहिती पडायचं. आणि सोबत जर लहान मुलं नेली तर त्यांना ते चॉकलेट, बिस्किट्स वाटायचे. असं नाही की आमचा राबता नव्हता, पण ते घर इंटॅक्ट होतं. आणि कुठेतरी त्या घरावरती आता हातोडा पडतोय म्हटल्यावर आमच्या भावनेला तडा जाण्याचा प्रश्न आला, म्हणून आम्ही पुढे झालो. आम्हाला तो NCPAने ताब्यात ठेवला, तिकडे कला दालन केलं किंवा तिकडे विज्ञानाचं दालन केलं, भाबांविषयी माहिती दिली तरी चालेल. कोणाच्या ताब्यात आहे त्याच्यावरून आमचं दुमत नाहीये, पण ते आमचं ऊर्जा मंदिर आहे, ते इंटॅक्ट राहिलं पाहिजे, ही तुमची मागणी आहे. दीक्षित सर, ही जी मागणी केली जाते आणि NCPA वारंवार असं सांगतंय की हा जो निधी येतोय, दुसरीकडे असा प्रश्न विचारला जातोय एवढ्या मोठ्या उद्योजक असलेल्या या घराण्याकडे, किंवा हा जो एक जाहीर असलेला ट्रस्ट आहे, पॉप्युलर असलेला ट्रस्ट आहे, या ट्रस्टकडे 300-350 कोटी रुपये नाही आहेत का? कलेच्या विकासासाठी त्यांना जे पैसे हवेत ते होमी भाबांचं घर विकून त्यांना मिळवायचे आहेत. या सगळ्याबद्दल शंका उपस्थित केल्या जाते. अधिक पारदर्शी व्यवहार हा असता तर कदाचित शंकांचं हे काहूर उठलं नसतं का? मला असं वाटतं की त्या सार्वजनिक ट्रस्टच्या व्यवहारासंदर्भात पारदर्शकता का नाही असा प्रश्न लोकांनी उपस्थित केला तर त्याच्यामध्ये काही गैर नाही. किंबहुना विज्ञान किंवा भाबांचे चाहते, अभ्यासक, विचारवंत यांना जर असं वाटलं की तिथे भावांचं स्मारक व्हावं तर त्याच्यातही काही गैर आहे, याच्यातला भाग नाही. पण आपण ज्या समाजामध्ये राहतो, असं आहे की आता असं म्हटलं गेलं की जिथे भाभा राहत होते तिथे नृत्य वगैरे अशा गोष्टी काय, अशा स्वरूपाचं काहीतरी म्हटलं गेलं. मुळामध्ये असं आहे, कला काय, साहित्य काय, तत्वज्ञान काय, विज्ञान काय, राजकारण काय, समाजशास्त्र काय, या सर्व बाजूंनी जीवन फुलून येत असतं. म्हणजे रसेलचं गणित आणि पंडित भीमसेन जोशींचा सूर याच्यामध्ये तसा फारसा फरक नसतो. प्रत्येका ठिकाणी सर्वस्वच ओतावं लागतं, त्याच्याशिवाय काही निर्माण होत नाही. त्यामुळे पदन्यास किंवा नृत्य ही काहीतरी फालतू गोष्ट आहे आणि संशोधन ही फार असामान्य गोष्ट आहे, अशी श्रेष्ठता, कनिष्ठता ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आपण करू नये असं मला वाटतं. आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये 78 साली दोन्ही सभागृहाने संमत केलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नामांतराचा ठराव अंमलात यायला 15 वर्ष लागली, हे आपण बघितलेलं आहे.
आणि आत्ता ज्याचा मगाशी उल्लेख झाला की CNR राव आणि सचिन तेंडुलकर यांना जेव्हा भारतरत्न मिळाली तेव्हा राव यांना भारतरत्न मिळाली हे फार लोकांना माहिती नाही. सचिन तेंडुलकरला भारतरत्न मिळाली ही फार महत्वाची गोष्ट आणि असामान्य गोष्ट झाली असं मला वाटतं, असं लोकांना अनेकांना वाटतं. तेव्हा काय प्रकारची मानसिकता आहे म्हणजे आपली साहित्य अकादमी, आपली ज्ञानपीठाची समिती, काय बुवा वैज्ञानिकांच्या बद्दल सर्व भाषांमध्ये, भारतातल्या सर्व भाषांमध्ये होमी भाभांचं चरित्र प्रसिद्ध केलेलं आहे. विक्रम साराभाईंची कामगिरी मुलांना समजून सांगण्याची काही यंत्रणा उभी केलेली आहे, असं कुठेही आपल्याला दिसत नाही. आणि मग आपण असं म्हणतो की आपल्या समाजाला काही विज्ञान नकोच आहे. शेक्सपियरचं कसं स्मारक आहे, तिकडच्या ज्या चांगल्या गोष्टी त्या जरूर घ्याव्या, पण तिकडे शास्त्रज्ञांना जाळूनही मारलं, तिकडे धर्माने जेवढा रक्तपात केला तेवढा इकडे केलेला नाही. तेव्हा ते त्यातलं आपल्याला काय पेलतंय काय झेपतंय ह्याचा पण आपण विचार करायला पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की ज्यांना असं वाटतं की होमी भाभांचं स्मारक झालं पाहिजे त्याच्यामुळे किती प्रकारचे प्रश्न निर्माण होतात याचा देखील विचार केला पाहिजे. तुम्ही साधं एक विमानतळाचं उदाहरण घ्या. एका विमानतळाला एक राज्यकर्त्याचं नाव घेतलं की दुसरा राज्यकर्ता काय नको, तिसरा सामाजिक कार्यकर्ता काय नको. तेव्हा मग त्याच्यातून काय होतं की स्मारकांचं एक नवीन राजकारण सुरू व्हायला लागतं आणि जो स्मारकांच्या बाजूने बोलतो त्याला अस्मिता कळते, त्याला काय भविष्यातल्या पिढीवर केलेले उपकार कळतात. जो विचारानं विवेकानं मूल्य विवेकानं बोलतो, त्यांनी जी मूल्य दिली त्याच्या संदर्भात रोजचा व्यवहार आपण कसा करतो याच्यावरती जो आग्रह धरतो तो मागासलेला ठरतो. ठीक आहे, आपण एक ब्रेक घेणार आहोत पण केतकरांना बोलायचंय. आता मी एकतर म्हणजे कलेच्या विरोधात मी नाहीये, कारण मला इथे आवर्जून हे सांगावं असं वाटतं की डॉक्टर होमी भाभा हे स्वतः एक फार मोठे चित्रकार होते आणि त्यांची काही चित्र ही आता इंग्लंडच्या अनेक आर्ट गॅलरीजमध्ये, त्यामुळे कलेच्या विरोधात ते होते किंवा मी कलेच्या विरोधात बोलतोय अशातला अजिबात भाग नाही. मुद्दा फक्त माझा हा एवढाच आहे की एका शास्त्रज्ञाच्या घराच्या लिलावातले आलेले पैसे हे एंटरटेनमेंट इंडस्ट्रीसाठी वापरावेत का यावरती म्हणजे मला माझी सहमती निश्चित नसेल एक विज्ञाननिष्ठ म्हणून. ठीक आहे, आणखी एक वादाचा मुद्दा उपस्थित झालाय पण ब्रेकची देखील वेळ झालेली आहे. एक ब्रेक घेणार आहोत आपण. आपला प्रश्न आहे डॉक्टर होमी भाभा यांचं घर राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावं का? बघूया जनतेचा कौल काय सांगतोय. अजूनही 62% लोक म्हणतायत नाही. शेवटच्या भागातली चर्चा बघूया आणि त्यानंतर शेवटचा पोल बघूया. होमी भाभांच्या स्मारकाचा मुद्दा हा केवळ विज्ञाननिष्ठ सगळे संघटना असतील किंवा तिथले कर्मचारी संघटना असतील इथपर्यंत राहिलेला नाहीये. भाजपचे आशिष शेलार हे पंतप्रधानांना पत्र देऊन दिल्लीतून आज मुंबईत येत आहेत. अरविंद सावंत यांची देखील भूमिका आपण ऐकलेली आहे. वरळीकर, तुमच्या पुढे सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न आहेत की कोर्टामध्ये पुढचं हिअरिंग होणार आहे आणि तिथे अपील केलेलं आहे या संपूर्ण लिलाव प्रक्रियेला. काय तुमची भूमिका असणार आहे? तुम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत जाणार आहात का? नक्कीच नक्कीच. कारण कुठेतरी जसं केतकरांनी आताच सांगितलं कुठून तरी आपल्याला सुरुवात करायची आहे. आणि भाबां मी एकच सांगेन की आम्ही ज्या आस्थापनेमध्ये काम करतो, आमच्या आस्थापनेचं नाव आहे भाभा अणु संशोधन केंद्र. ते त्यांचं काम आहे आणि त्यांनी जिकडून हे काम शास्त्राचं सुरू केलं आहे अणुशास्त्राचं, तर ती आपल्याला तिकडे जोपासलं तरच आपण पुढे जाऊ शकणार आहे आणि आपल्या कामाचं आपण पुढे वाढवणार आहोत ती शास्त्रज्ञाचं. आणि केसचं म्हणाल तर आम्ही पहिल्यांदा पाहिलं पण मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानांना पत्र पाठवली आणि आम्ही मुंबईचे जे नवनिर्वाचित आपले MPs आहेत त्यांना भेटलो, किरीट सोमय्याजींना भेटलो, राहुल शेवाळजींना भेटलो. सतत अरविंद सावंतजींच्या आम्ही याच्या कम्युनिकेशनमध्ये आहोत की तेही सांगत असतात तुम्ही असं करा, तुम्ही हे का करत नाही. आणि हे करत असताना पहिल्यांदा जर आम्ही गोष्ट केली असेल तर आम्ही आमचे चेअरमन आहेत ॲटॉमिक एनर्जीचे की आम्ही सरकारी मार्गाने प्रोसिजरनी त्यांना सांगितलं की तुम्ही काहीतरी वरती हे करा, विनंती करा आणि आपल्या हातात घ्या ते डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीच्या आणि तिकडे आपल्या ॲटॉमिक एनर्जीचं संग्रहालय होऊन जाऊ द्या. ते आपल्या हातात आल्यावर चांगलं होईल. कारण इतकी वर्ष जसं सांगितलं इतकी वर्ष आम्ही मुळीच झोपलेलो वगैरे नव्हतो, पण जेव्हा त्या घरावर हातोडा पडतोय म्हटल्यावर आम्ही निघालो आणि ही शेवटची आता याच्याशिवाय पर्याय नाही म्हटल्यावर आम्ही केस टाकली. आणि ती केस टाकल्यावर पण तिकडे पण काय झालं, आमचा काउन्सिलर जिकडे कर्मचाऱ्यांनी पैसे जमा करून आणले तिकडे आम्ही सर्व पैसे हे केले, ते खर्च केले कर्मचाऱ्यांनी जमा केल्यावर. तिकडे बघितलं आमचा एक काउन्सिलर जेव्हा सांगायला उभा राहिला आणि बघतो NCPAच्या बाजूने 5-6 काउन्सिलर्स धडाधड नाही आम्हाला वेळ मिळालेला नाहीये. म्हणजे कोर्टातली तुम्ही लढाई सांगताय? कोर्टातली लढाई सांगतो
आणि त्यावेळी वेळ मागतात की आम्ही इतका वेळ काय केलं, मग त्याचा जाब तिकडे विचारला जातो. आम्ही शेवटचा पर्याय म्हणून इकडे गेलो आणि आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, तिकडेही आम्हाला सांगण्यात आलं. जेव्हा जज हे 18 तारीख देत होते, नाही नाही आम्हाला वेळ पुरणार नाही, कारण 18 तारखेला सकाळी निकाल लागला तर दुपारचं हे थांबू शकेल, ऑक्शन लिलाव थांबू शकेल. मग नाही ना आम्हाला वेळ पाहिजे. जज म्हणाले 19 तारीख. नाही नाही 19 तारीख नाही, आम्हाला जास्त वेळ पाहिजे. मग जजनी शेवटची जवळ 23. मग आमच्या काउन्सिलर जेव्हा सांगितलं वालावलकरांनी की साहेब मग आमच्या लिलावाचं हे लिलाव झाल्यावर आम्ही हे काय कसं पुढे रेटणार, तो म्हणतात काही हे नाही आहे, न्याय प्रक्रियेवर विश्वास ठेवा. तुमचं जर म्हणणं बेंचला पटलं त्यावेळेला तुमची हिअरिंग घेण्यात येईल आणि तुम्ही जे काही प्रूफ्स आणाल आणि तुमचं म्हणणं ऐकून घेण्यात येईल आणि तुमचं म्हणणं ऐकल्यावर जे त्याच्याने समाधान झालं बेंचचं, तर नक्कीच आम्ही हा लिलाव कॅन्सल करू. हे 23 तारीख महत्वाची आहे. 23 तारीख महत्वाची आहे. केतकर, मी येते तुमच्याकडे. दाभोळकर सर, हा महत्वाचा प्रश्न आहे. संपूर्ण हा जो लढा आहे हा आता न्यायालयाच्या कोर्टात आहे, न्यायालयाच्या दालनामध्ये आहे. जसं वरळीकर म्हणतायत की आम्ही प्रयत्न करतोय आणि आम्ही एक सुरुवात करतोय, त्यासाठी तुमच्यासारखे या क्षेत्रातले जे ज्येष्ठ व्यक्ती आहेत हे आम्हाला पाठिंबा का देत नाहीत? नाही, दोन गोष्टी आहेत. मगाशी ते म्हणाले की दाभोळकर शास्त्रज्ञांचा अपमान करतायत. मला त्यांना सांगायचं आहे, मी शास्त्रज्ञ आहे, मला एवढंच सांगायचं आहे की परिस्थिती अशी आहे, आपण जागं झालं पाहिजे, नाहीतर सर्वसामान्य जनता शास्त्रज्ञांचा अपमान करण्याच्या मनस्थितीत झालेली आहे. आपण त्यांची फार मोठी अनेकदा वंचना केलेली असताना वाटतं. मगाशी मी एक उदाहरण दिलं, यांना जर भाबांना भेटायला ते किंवा भाबांच्याकडे वर्षातून एक दिवस जायचे तिथे घेऊन, त्याच्याऐवजी त्यांना असं नाही वाटलं की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा कांदा कुचतोय, शरद जोशी आणि राजू शेट्टी विचारतायत आणि हे का होत नाही याबद्दल युनियननी विचारलं पाहिजे. ती भाबांना खरी श्रद्धांजली आहे. म्हणजे मगाशी जे खरं पाहता सांगितलं त्यांनी ते बरोबर आहे की आज परिस्थिती अशी आलेली आहे की अस्मितेचं किंवा वास्तूचं राजकारण करायचं आणि आपण न केलेल्या गोष्टीवर पांघरून घालून लोकांना दुसऱ्या मार्गाने न्यायचं. भाबा विलक्षण मोठे आहेत, भाबांचा तुम्ही चांगल्या प्रकारे सन्मान करणारं हे केलं पाहिजे. आत्ता ज्या गोष्टी उभ्या राहत आहेत त्या लोकांना कुठेतरी वेगळ्या मार्गाने नेण्यासाठी होत आहेत. म्हणून आम्हाला अशा गोष्टी होण्यालाच विरोध आहे की अस्मितेची आणि वास्तू निर्माण करण्याची या महाराष्ट्रात निर्माण झालेली परंपरा कुठेतरी थांबली पाहिजे आणि त्यासाठी इथे आपण त्याला विरोध केला पाहिजे. मला याच्यात एक म्हणजे सर म्हणतायत त्याला जोडून थोडंसं म्हणजे थोडंसं वेगळं म्हणायचं आहे की झालंय कसं की आतापर्यंत स्मारक आणि ती ठराविक व्यक्तींच्या भोवती आणि त्यांच्यावरती केलेली ती स्मारकं, या एकूण स्मारक या कन्सेप्टबद्दलच आता सर्वसामान्य माणसाला राग यायला लागलाय. आणि त्या सगळ्या ह्याच्यातनं आपण डॉक्टर बाबांच्या संदर्भामध्ये बघू नये असं माझं स्वतःचं मत आहे. म्हणजे इतर स्मारकं आपण बघतोच आहोत, सारखी एक ठराविक व्यक्तींचीच फक्त नावं आणि त्यांची स्मारकं. त्याच्या बाहेर जाऊन आता पहिल्यांदा ही घटना जर भारतात घडत असेल की एका मोठ्या शास्त्रज्ञाच्या घराच्या संदर्भामध्ये एक मोठं स्मारक, तर माझ्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे असं माझं मत आहे. ठीक आहे, चर्चेचा खरं तर शेवट आलेला आहे. अगदी थोडक्यात एका वाक्यात काय सांगाल, कारण केतकर सरांना मला शेवटचा प्रश्न विचारायचा नाही, मला एवढंच सांगायचं आहे की आपण इथे तिथे भटकण्यापेक्षा आपण शिवरायांचं स्मारक काढलं, आपण दुसरी गोष्ट काढली, दुसऱ्या दृष्टीने काही प्रयत्न केले का? राजकारण घुसवण्याचा इकडे प्रयत्न झालाय. आम्ही राजकारण करत नाही, कारण इकडे आपण बघायला गेलं तर राजकारण इकडे वरळीकर किंवा रामधुरी यांना काही मिळणार नाही किंवा कर्मचाऱ्यांना फायदा नाही मला मिळणार. चर्चेच्या शेवटी राजकारण आणायचं आहे इथे, कारण HRD मिनिस्ट्री या सगळ्या अशा प्रकारच्या धोरणांमध्ये इन्व्हॉल्व आहे आणि व्यापक प्रश्न, कारण हा सगळा प्रश्न शेवटी न्यायालयाप्रमाणेच पंतप्रधानांच्या कोर्टात आहे. त्यामुळे केतकर सर आणि दीक्षित, मी अगदी थोडक्यात तुम्हाला विचारते की अशा प्रकारचे जे राष्ट्रपुरुष, विज्ञान पुरुष असतात किंवा म्युझियम्सचा प्रश्न आहे, वॉर मेमोरियल बांधण्याची घोषणा पंतप्रधानांनी केलेली आहे, ज्या मेमोरियल बद्दल आपण एका बोलतोय, तुम्हाला असं वाटतं की नव्या सरकारने अशा विज्ञाननिष्ठ गोष्टींसाठी काही काम केलं पाहिजे? अजून काही सरकारचं असं धोरण नाही किंवा आतापर्यंतच्या कुठल्याही सरकारचं धोरण असं विज्ञान किंवा विज्ञान तंत्रज्ञानाच्या संदर्भामध्ये एखाद्या व्यक्तीचं मोठं स्मारक बांधणं किंवा एखादं मोठं टोलेजंग सायन्स म्युझियम बनवण्याचं कुठल्याही प्रकारचं धोरण सरकारचं नाही. या निमित्ताने आणि नवीन आलेला सरकार जे काय सरकार म्हणजे त्या दावा आहे, सरकारचा नवा जो दावा आहे की नवीन काहीतरी आम्ही यांनी, तर त्या नवीन ह्याच्यात आपण प्रयत्न करून पाहू की जर ते सरकार, हे नवीन आलेलं सरकार जर अशा प्रकारची काहीतरी भूमिका घेत असेल, स्मारक बांधण्याचं विज्ञाननिष्ठ
असा हा खरा वास्तविक देश असायला पाहिजे. तर एखाद्या वैज्ञानिकाचं स्मारक बांधून जर ह्या नवीन आलेल्या सरकारने जर काही नवीन पायंडा पाडला तर माझ्या दृष्टिकोनातून तो विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा मोठा गौरव केला जाईल असं माझं स्वतःचं मत नाही आहे. आणि दीक्षित सर, मला वाटतं आता माननीय पंतप्रधान नक्कीच हे जर ऐकतील आणि मलाही वाटतं की आशा सामान्य आहे. लोकांचा आशा पण आहे की सामान्य लोकांच्या भावनेचा कुठेतरी आदर ठेवतील आणि आपली विज्ञान निष्ठा या स्मारकापासून सुरुवात करतील आणि बाबांचं ठीक आहे, उत्तम आपली स्मारक वेळ संपली. बनवतील. दीक्षित सरांचं हे म्हणणं नक्कीच शेवटी मला- ऐकूया आपण. दीक्षित सर, मला असं वाटतं की वरळीकरांचा मला काही अनादर करायचा नाही, त्यांचा सन्मानच ठेवायचा आहे. परंतु एवढ्या महत्वाच्या प्रश्नावरती आम्हाला काहीही राजकारण करायचं नाही. हाच मुळी एक राजकीय पवित्र आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्या सगळ्यांचे पंतप्रधान आहेत ते. आपण सगळ्यांनी मिळून निवडून दिलेलं सरकार आहे आणि हा आमचा वारसा आहे आणि याचं स्मारक करा असं म्हणण्याच्यात गैर काय? चांगली गोष्ट आहे. महत्वाची गोष्ट अशी आहे की स्मारकांचा लोकांना राग येत नाहीये. ज्यांची स्मारकं आपण करणार ती राजकारणातली असोत, समाजकारणातली असोत, विज्ञानातली असोत वगैरे संगीतातली असोत, ही सगळी माणसं किंवा हे सगळे विचार प्रवाह हे समाज बदलण्याचं हत्यार असतं. आणि प्रसंगोपात ज्या अडचणी, संकट, प्रश्न समाजात निर्माण होतात त्या संकटांची सोडवणूक करण्यासाठी या हत्यारांचा वापर करायचा असतो. या हत्यारांना धार लावायची असते. म्हणजे फुले शाहू आंबेडकरांपासून डॉक्टर होमी भाभांपर्यंत ही जर हत्यारं अपयशी ठरत असतील, लोकांना राग येत असेल, तर याविषयी विचार करणाऱ्यांची प्रज्ञाच तांत्रिक झालेली आहे, साचेबंद झालेली आहे आणि त्यामुळे लोकांना त्याचा राग येतोय. त्यामुळे स्मारक झालं तर त्याचं काही कोणाला वाईट वाटणार नाही, आनंद होईल. पण स्मारकाचं, अस्मितांचं राजकारण करणं हे समाजाची दिशाभूल करण्याचं लक्षण आहे. धन्यवाद सगळ्या मान्यवर पाहुण्यांचं. कारण खूप वेळ काढून महत्वाचे असे तुमचे जे मुद्दे आहेत, जरी ते विरोधाचे असले तरी तुम्ही ते वेळेमध्ये ठेवलेले आहेत. शेवटी पोल बघूया काय सांगतोय. डॉक्टर होमी भाभा यांचं घर राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावं का, हा आपला आजचा सवाल आहे. बघूया शेवटी काय म्हणतायत. 43% लोक होय म्हणतायत आणि 57% लोक नाही म्हणतायत. 23 तारखेला हा सगळा मामला कोर्टाच्या दालनात असणार आहे आणि पंतप्रधानांच्या दालनात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं पत्र पोहोचलंय अशी आपण आशा ठेवूया. पुढे काय घडतंय या सगळ्याचे अपडेट्स IBN लोकमतवरून आम्ही देत राहू.